नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं? इयत्ता 10वीच्या संस्कृत विषयाच्या व्याकरण समास मधला दोन समास बघितले आतापर्यंत. आपण पहिला एक द्वंद्व समास बघितला, त्याच्यानंतर तत्पुरुष समास. तत्पुरुष समास मधला आपण पहिला समास बघितला कुठला? उपपदचा पहिला कुठला वाला समास होता? हां, मग आपण कुठला बघितलेला तत्पुरुष समासामध्ये? पहिला समास विभक्ती तत्पुरुष समास. आता आपण दुसरा बघणार आहे उपपद तत्पुरुष समास. विद्यार्थी मित्रांनो, उपपद तत्पुरुष समास बघा की एकदम साधा सोपा सिंपल आहे. हे तुम्हाला फक्त शब्द माहिती असले पाहिजे. शब्दामध्ये काय होतं ह्याच्यामध्ये बघा काय दिलं. या समासात प्रमुख शब्दांसोबत काय असेल? इति. इति हा शब्द जुडलेला असेल. इति हा शब्द त्या शब्दांसोबत जुडलेला असेल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला त्या शब्दाच्या लास्टला तुम्हाला इति हा शब्द दिसला तर समजून जायचं तो कुठला समास आहे? उपपद तत्पुरुष समास. इथं मी काहीतरी एक्झाम्पल दिलंय तुम्हाला, उदाहरण आहेत बघा. त्री तर तरती. तरतीला बघा ती आलाय ना, ती इति. इति इथं बघा इति येतो. विद्यार्थी मित्रांनो, धाव धाव धावती, नम नमती, पत पतती, हस हसती. बघा सर्वांच्या शेवटला काय? ती येतंय. बरोबर आहे. बघा इति इति. मग हा कुठला समास होईल? उपपद तत्पुरुष समास. आता हे बघा, एक तरी ते येईल शेवटला, नाहीतर ते येईल. इथं बघा जसं दिलंय, कंप कंपते, बाग बागते, रुच रोज रोचते. शेवटला बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वांच्या शेवटला आता इथे ते आलाय. एक तरी इति येईल, नाहीतर ते तुम्हाला त्या शब्दांसोबत शेवटला भेटणार आहे. एक साधा सिंपल अजूनही तुम्हाला एक सांगतो विद्यार्थी मित्रांनो, की जर तुम्ही सबस्क्राईब नसतं केलं आतापर्यंत हा चॅनल, सबस्क्राईब करून टाका आणि तुमच्या विद्यार्थी मित्रांनाही शेअर करा आणि लाईकही करा. लाईक करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. एक महत्त्वपूर्ण गोष्ट तुम्हाला सांगतोय, जर तुम्हाला तो समजला ना, तुम्ही बिनधास्तपणे हा समास तुम्ही सांगू शकता कोणालाही. हे बघा, तुम्हाला एक वचन आणि बहुवचन माहिती असेल, बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. इथे जर ह्याच्यामध्ये काय विद्यार्थी मित्रांनो बघा, बहुवचन दिला असेल तुम्हाला, जो शब्द असेल तो बहुवचन असेल, त्याला तुम्ही याला काय बनवायचं आहे? एक वचन. हे एवढा लक्षात ठेवा फक्त. बहुवचन पासून आपल्याला काय बनवायचं आहे? एक वचन. जसं की आता बघा इथं दिलंय, जलम ददती इति. इति हा काय विद्यार्थी मित्रांनो? इति नावाने आपण इथं काय करणार आहे? विग्रह. विग्रह कसा होईल? विग्रह इति या शब्दाने इथं विग्रह होईल. बरोबर आहे. जलम ददाती इति जलद. बरोबर आहे. जलद. हे बघा, जलम इथं बहुवचन आहे आणि जलद एक वचन आहे. इथं बघा पर्वते, याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम्पल नंबर दुसऱ्यामध्ये बघा, पर्वते. पर्वते हा बहुवचन आहे. पर्वते तिष्ठती इति या शब्दाने काय केलंय? विग्रह केलाय. इति या शब्दाने विग्रह केलाय पर्वतस्थ. बरोबर आहे. हा एक वचन आहे. पर्वते बहुवचन आहे आणि पर्वतस्थ हा एक वचन आहे. कुंभ करोती इति इथं विग्रह केलाय कुंभाकार, हा एक वचन आहे. तर एवढा तुम्ही लक्षात ठेवा की ह्याच्यामध्ये एक बहुवचन दिलं असेल, आपल्याला काय बनवायचं आहे? एक वचन. आणि विग्रह कसा करणार विद्यार्थी मित्रांनो? इति या शब्दाने करणार. फक्त तुम्ही हे काहीतरी शब्द तुम्हाला दिलेत मी, हे तुम्ही लक्षात ठेवा की शब्दांच्या शेवटला तुम्हाला प्रमुख जो मेन शब्द असेल, जसं की हे धाव. धाव काय? मेन शब्द आहे. बरोबर आहे. मग मेन शब्दासोबत इथं शेवटला काय असेल? इति. इथे बघा नम नम मुख्य शब्द आहे. बरोबर आहे. त्याच्यासोबत काय लागलंय? इति म्हणजे नमती. पत मेन शब्द आहे. त्याच्यानंतर काय झालंय? पतती म्हणजे मेन शब्दांसोबत काय लागलंय? पतती सोबत इति. पत प्लस इति याला म्हणजे आपण विग्रह केला तर कसा लिहिणार आपण? पत धन इति. बरोबर आहे. ह्याला मी असं लिहू शकतो, पतती. बरोबर आहे. पतती. मग विग्रह कसं झालंय? इति या नावाने विग्रह झालाय, संधी विग्रह. मग हे तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की शेवटला एकतरी ती भेटेल, नाहीतर ते भेटेल आणि शब्द बहुवचन मध्ये असेल तर त्याला तुम्ही एक वचन करायचं आहे. आणि विग्रह कशाने करायचं आहे? इति या शब्दाने करायचं. विद्यार्थी मित्रांनो समजलं? उपपद तत्पुरुष समासामध्ये फक्त एवढंच आहे, जास्त काहीच नाही आहे. उपपद समास एकदम सोपा आहे.
त्याच्यामध्ये तुम्हाला काय बघून घाबरायचं नाही आणि पेपरामध्ये तुम्हाला विचारणार 1 ते 2 मार्काचा तुम्हाला फक्त ओळखायचं असेल की हा कुठला समास आहे पेपरामध्ये, मग तुम्ही डायरेक्ट बघायचं की शब्दांच्या शेवटसोबत काय मुख्य शब्दांसोबत शेवटला काय लागलंय ते बघितलं तुम्ही तर डायरेक्ट त्याला उपपद तत्पुरुष समास सांगून टाका विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आहे. चला इथपर्यंत तुम्हाला समजला. आता याच्यामध्ये आपण बघूया पुढचा समास. विद्यार्थी मित्रांनो आपला तिसरा तत्पुरुष समास मधला तिथला समास कुठला आहे, न तत्पुरुष समास. ह्याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो की हे 2 गोष्टी आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कुठला, एक तर स्वर आणि दुसरा व्यंजन, स्वर आणि व्यंजन. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, स्वर आणि व्यंजन. जर शब्द स्वर पासून चालू होत असेल, आता तुम्हाला कन्फ्युजन झालं असेल की स्वर म्हणजे काय आणि व्यंजन म्हणजे काय. बघा तुम्हाला आपण सर्वांना स्वर आणि व्यंजन पहिलं सिनियर पासून शिकलेलं आहे. मग स्वर म्हणजे काय असतं, अ आ इ, त्याला आपण काय म्हणतो स्वर. आणि व्यंजनला क ख ग घ, त्याला आपण काय म्हणतो व्यंजन. जर तो शब्द स्वर पासून चालू असेल तर तिथे काय लागेल अन, आणि व्यंजन पासून चालू असेल तर काय लागेल अ. आता इथे बघा विद्यार्थी मित्रांनो काय दिलंय, योग्य. योग्य म्हणजे तो कुठल्या तरी वस्तूसाठी तो काबिल आहे, योग्य. पण त्याला आपण काय लावलंय न. जर हा न दिसला नाही तर पण न लावला म्हणून तो न तत्पुरुष समास झाला, न लागल्यामुळे. म्हणजे समजून जावं की याचा आपण विग्रह कशाने केलाय, नानी केलाय. न लागला म्हणजे न तत्पुरुष समास. समजलं, न समास, न तत्पुरुष समास झालं कारण योग्य होता. आता तो न लावल्यावरती काय झालंय, न तत्पुरुष समास. योग्य न योग्यम, न योग्यम अयोग्यम, दोघांचा अर्थ एकच आहे. न योग्यम अयोग्यम म्हणजे न योग्यम तो योग्य नाहीये, आणि अयोग्यम म्हणजे योग्य नाहीये, दोघांचा अर्थ सेमच आहे. पण इथं बघा हे बघा तुम्ही, योग्य म्हणजे हे कशापासून चालू आहे विद्यार्थी मित्रांनो, व्यंजन पासून चालू आहे. व्यंजन पासून चालू आहे म्हणजे काय लागणार आ, म्हणजे काय लागलाय आ, एवढं लक्षात ठेवा. अयोग्यम इथं अल्पम, अल्पम न अल्पम अनल्पम, बरोबर आहे. आता हे बघा हा काय स्वर आहे, स्वर म्हणजे काय लागणार आहे इथे अन, म्हणून इथं अन लागलाय. तुम्हाला कन्फ्युजन झाला असेल की हे आ कशामुळे लागला आणि अन कशामुळे लागलं, तर हे स्वर आणि व्यंजन हे 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो न तत्पुरुष समासमध्ये, की स्वर आणि व्यंजन मध्ये अ आणि अन कसा लागेल. आता इथे बघा नशक्य अशक्य शक्यम, हे काहीतरी उदाहरण तुम्हाला दिलंय मी. न सत्यम म्हणजे सत्य नाहीये, असत्यम तो असत्य आणि सत्यम. अनिच्छा न इच्छा, अनावश्यक न आवश्यक, हे काहीतरी उदाहरण आहेत. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की स्वर आणि व्यंजन, स्वर असेल तर काय लागणार आहे आणि व्यंजन असेल तर काय लागणार आहे. आणि आपण जर हे न शब्दाचा यूज केलं तर इस्तेमाल केलं तिकडे तर नचा इथं यूज झाला तर काय होणार, तो न तत्पुरुष समास होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो. फक्त एवढंच याच्यामध्ये, बाकी जास्त डोकं लावायची काही गरज नाही. फक्त आपल्याला ओळखायचं आहे की कुठला समास आहे, 1 मार्क तुम्हाला भेटून जाईल 10वीमध्ये पेपरामध्ये. तुम्हाला काय टेन्शन घ्यायची गरज नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. मग द्वंद्व समास बघितला, तत्पुरुष समासचे 3ही प्रकार बघितले. आता आपला पुढचा समास कुठला आहे, बहुव्रीही समास, बरोबर आहे. पुढच्या लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो आता आपण काय बघणार आहे, आपला बहुव्रीही समास. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब नाही केला असेल तर सबस्क्राईब करून टाका, लाईक करून टाका आणि जास्तीत जास्त शेअर करा. कारण हे बघा आपले जसं जसं सबस्क्रायबर वाढणार तसं तसं तुम्हाला अजून एक खूप काही ट्रिक्स सांगणार आहे अभ्यासाबद्दल. तर तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि ह्याचा फायदा पटापट उचलून घ्या विद्यार्थी मित्रांनो. ओके, धन्यवाद.